निवडणुका येतील आणि जातील, पण राज्याला विकासाच्या वाटेवर पुढे न्यायचं आहे। त्यामुळे महायुतीतील मित्र पक्षांनी आपली ताकद आहे तिथंच आणि उमेदवार निवडून येऊ शकतील अशाच ठिकाणी उमेदवारी मागावी, कुणीही तुटेपर्यंत ताणवू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्यातून उमेदवारीबाबत वरिष्ठ पातळीवरून योग्य तो तोडगा निघेल असा विश्वास नामदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला। इचलकरंजीत ते पत्रकारांशी बोलत होते। इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून नामदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानंतर आज ते इचलकरंजीत आले होते। प्रारंभी नामदार भोसले यांनी शिवतीर्थ आणि नव्यानं उभारलेल्या शंभू तीर्थावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर त्यांनी भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला। राज्य आणि केंद्र सरकारच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे, त्यामुळेच इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला महत्त्व आलंय। इचलकरंजीत 429 इच्छुकांनी भाजपच्या उमेदवारीची मागणी केली आहे। भाजपमध्ये कार्यकर्त्यांची दखल घेतली जाते आणि योग्य वेळी न्यायही दिला जातो। सर्वांनाच उमेदवारी मिळेल असं नाही, पण पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी ताकदीनं प्रयत्न करावेत असं आवाहन नामदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं। तसंच महायुतीतील मित्रपक्षांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, निवडून येण्याची क्षमता असेल अशाच ठिकाणी उमेदवारी मागावी, कुणीही तुटेपर्यंत ताणवू नये अशी भूमिका त्यांनी मांडली। आणि आमची पण मित्रपक्षांना, माझी पण प्रभारी म्हणून मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती की त्यांनी सुद्धा जिथं ताकद असेल तिथं त्यांनी उमेदवारी मागावी। जिथं खरंच त्यांचा उमेदवार आपल्याला माहित आहे किंवा निवडून येणार आहे, तिथं त्या पक्षाची ताकद आहे किंवा तिथला उमेदवार त्या पक्षाचा नक्कीच तेवढा ताकद आहे निवडून येऊ शकतो। लोकांमध्ये मतदारांमध्ये त्या उमेदवारावर पाठिंबा आहे। अशा ठिकाणी मित्र पक्षांनी पण उमेदवारी मागाव्यात। मग कुठेही ओढाताण जी होती किंवा फार काही ज्याला आपण म्हणतो ना तुटस्तोपर्यंत आणू नये असं माझं आहे। आणि युतीमध्ये आपण सगळेजण आहे, राज्यामध्ये युतीमध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याचा सर्वांगीण विकास होत आहे असंही त्यांनी सांगितलं। यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, मकरंद देशपांडे, राजवर्धन नाईक निंबाळकर, श्रीरंग खवरे, शशिकांत मोहिते, सुनील पाटील, रवी राजपुते, शहाजी भोसले उपस्थित होते।